लागलं प्रेमाचं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता इकडे सगळ्यांनाच खूप जास्त मंजिरीचा राग आलेला असतो। जीजी सुद्धा आता मंजिरीला म्हणत असतात की तुला कुठे जायचं आहे ना तिथे जा, पण या घरात नाही थांबलीस ना तरीही चालेल, अशा तुटक भाषेतच आता मंजिरीसोबत जीजी वागत असते। मंजिरी जीजीला म्हणत असते की जीजी असं नको ना करूस, असं का करतेस तू। पण जीजीनं आता ठरवलेलं असतं की तुझं या घरात काय काम आहे। तसंही तू या घरची सून आहेस, मुलगी नाही। माझा मुलगा तर हे जग सोडून गेलाय, त्यामुळे तू या घरात नाही राहिलीस ना तरीही चालेल, या भाषेतच आता सांगितलेलं असतं। आणि जेव्हा आता हे सगळं ही जीजी सांगते तेव्हा मात्र मंजिरी खूप जास्त रडत असते। तिला तर आता खूप जास्त त्रासच होत असतो। तिला कळत नसतं की आपल्यासोबत हे सगळं काय होतंय। तर दुसरीकडे मात्र आता जो राया असतो त्याला सुद्धा वाईट वाटत असतं की जीजी मंजिरीसोबत असं वागते, पण जीजी मंजिरीसोबत वागण्यामागे सुद्धा अशीच वेगळी कारणं असतात। तर दुसरीकडे मात्र जीजीला मंजिरी समजावत असते, जीजीला काहीही ऐकून घ्यायचं नसतं। जीजी जेव्हा आता ठरवते की काही मला नाही ऐकून घ्यायचं, तेव्हा ती रायाला सुद्धा सांगते की तू या घरात राहू शकतो, बाकी या घरात इतर कोणीही राहणार नाही, मला हिच्यासोबत बोलायचंही नाही आहे, असं देखील जीजीनं आता सांगितलेलं असतं। त्यामुळे मंजिरी ही खूप जास्त खचून गेलेली असते। मंजिरी विचार करते की जीजी माझ्याशी असं का वागते। जीजीने तर अक्षरशः मंजिरीला हे सुद्धा सांगितलेलं असतं की तुझ्या भावाला बोलव आणि तुला इकडनं घेऊन जायला सांग। तर दुसरीकडे राया जो आहे तो सुद्धा विचार करतो की बापरे, हे सगळं काही काय घडून बसलेलं आहे। तर दुसरीकडे आता जीजी जे काही वागलेली असते ते तर ती बोलून तिकडनं निघून जाते, पण या सगळ्या गोष्टीचं वाईट मंजिरीला वाटतं। मंजिरी आधी बाकी सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण तिच्याशी कोणीही बोलत नाही। शशिकला मात्र आता विचार करते की जे काही मला माझ्या मनाप्रमाणे हवं होतं ते सगळं काही घडत आहे, त्यामुळे आता शशिकला खुश असते। मात्र मंजिरीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं। तर दुसरीकडे रायासुद्धा विचार करत असतो की या मिस फायरला झालंय तरी काय, ती अशी का वागते, ती अशी वागते ना त्यामुळेच हे सगळं घडत आहे, असा देखील आता राया जो आहे तो आता विचार करत असतो। तर आता मंजिरी ठरवते की नाही, मी जे काही करते ते सगळ्यांच्या चांगल्यासाठीच करते, पण हे कोणाला समजूनच घ्यायचं नाही आहे। मंजिरीने आता सगळ्यांसाठी स्वयंपाक केलेला असतो आणि सगळ्यांना तिनं वाढलेलं सुद्धा असतं, पण आता तिच्या हातचं खायचं नाही हे मात्र आता ठरवून ठेवलेलं असतं, ते म्हणजे जीजीने। जीजी म्हणत असते की हिने जे काही केलं आहे ते कोणीही खायची गरज नाही, मी पटकन आपल्या सगळ्यांसाठी खिचडी टाकते। मंजिरी जीजीला म्हणते की जीजी या सगळ्याची काय गरज आहे, नको ना हे सगळं करू, पण इकडे मात्र आता काहीसुद्धा ऐकायला जीजी तयार नसते। जीजी आतमध्ये जाते आणि सगळ्यांसाठी खिचडी बनवते। खरं तर आता या सगळ्याचा खूप जास्त जो राग आहे ना तो मंजिरीला येत असतो, कारण मंजिरीने एवढं सगळं जेवण बनवूनसुद्धा जीजी काही खायला तयार नसतात, त्यामुळे आता मंजिरी खचून जाते। मंजिरी ज्या वेळेला पूर्णपणे खचून जाते त्यावेळेला ती काहीसुद्धा बोलू शकणार नसते, कारण आता चारही बाजूंनी तिची कोंडी झालेली असते, कोणीही तिच्याशी घरात नीटही बोलत नसतं। त्यामुळे आता मंजिरीला काहीच कळत नसतं, पण सगळीजण आता मंजिरीचं जेवण सोडून जे काही आता जीजीने केलेलं असतं ते सगळीजण खायला सुरुवात करतात। तर हे सगळं बघून मात्र आता खूप जास्त राग जो आहे तो आता आलेला असतो, तो म्हणजे मंजिरीला। पण तरीसुद्धा मंजिरी या सगळ्यात काहीच बोलू शकणार नसते, कारण तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो। दुसरीकडे मात्र आता मंजिरीला वाईट वाटत असतं। मंजिरी आता नानांना सुद्धा समजवायचा प्रयत्न करते, पण ते सुद्धा आता मंजिरीच्या बाजूने बोलत नसतात। दुसरीकडे रायाला वाईट वाटत असतं की मंजिरीसोबत जीजी असं का वागते आहे, म्हणजेच मंजिरीची काही चूक नसताना सुद्धा बिचाऱ्या मंजिरीला किती या सगळ्यातून त्रासातून जावं लागते। नानांना सुद्धा आता मंजिरी समजवायचा प्रयत्न करते, तुम्ही तरी समजून घ्या ना नाना, जीजीनं सांगा ना, पण नानासुद्धा आता काहीच बोलायला तयार नसतात। त्यामुळे बिचारी खचलेली मंजिरी ही अजूनच खचून जाते। तिला आधीच ते गुरुजींनी सांगितलेले शब्द आठवतात, त्यामुळे ती घरात याबद्दल कोणाशी काही बोलू शकत नसते। आणि आता जी जीजी असते ती सुद्धा तिच्याशी तुटकपणे वागत असते ना, म्हणून तिला सगळ्यात जास्त त्रास होत असतो।
रुजूला तू सुद्धा सांगत असते की तू तरी आजीजीला समजव ना, पण रुजूसुद्धा आता तिच्याशी बोलणं बंद करते. त्यावर आता खरं तर खूप जास्त मनस्ताप जो आहे तो या सगळ्याचा मंजिरीला होत असतो. मंजिरीला कळतच नसतं की आता काय करावं. मंजिरीची कोंडी झालेली असते. दुसरीकडे आता सगळीच जण मंजिरीने बनवलेलं जेवण ठेवून जिजीने केलेलं जेवण खायला सुरुवात करतात. तरीसुद्धा मंजिरी काहीच बोलू शकत नाही. वर तोऱ्यात आता मंजिरीच्या समोरच जिजी बसून ती खिचडी एन्जॉय करत असते. मंजिरीचं जेवण जे काही केलेलं असतं ते तसंच राहतं. त्यामुळे आता अजूनच वाईट जे आहे ते मंजिरीला वाटू लागतं. पण खरं तर जिजीनी हे सगळं वागण्यामागचं सुद्धा कारण तसंच असतं. तिला असं वाटत असतं की आता कुठेतरी जाऊन तरी मंजिरीला तिचं कळायला हवं, म्हणूनच असं सगळं काही ती वागत असते. तर दुसरीकडे मात्र मंजिरीला या सगळ्याचा त्रास होत असतो, पण ती हे सगळं काहीच बोलू शकत नसते. म्हणून ती डायरेक्टली रूममध्ये जाते आणि रूममध्ये जाऊन ती स्वतःला त्रास करून घेत असते. ती रडत असते. वेळेला तिथे रुजुता जाते. रुजुता तिथे गेल्यानंतर आता तिला म्हणत असते की तुझं काय चाललं आहे. तर मंजिरीसुद्धा म्हणते की तुम्ही सगळेच जण मला का समजून घेत नाही आहात. जिजीसुद्धा माझ्याशी असं वागते. आज मी एवढं जेवण बनवलं होतं तरीसुद्धा कोणीही तुम्ही खाल्लं नाहीत. तुम्ही सगळीजणं माझ्याशी असं का वागताय, असा देखील प्रश्न आता मंजिरीला पडलेला असतो. मंजिरीला रुजुता बोलते की तुझं काय चाललंय ते सांग ना, तू जे काही वागतेस त्यामुळेच हे सगळं घडत आहे, असं देखील रुजुता आता म्हणत असते. त्याच वेळेला आता मंजिरीचा नाईलाज होतो. मंजिरीला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नाईलाजास्तव सांगाव्याच लागणार असतात, कारण दुसरा पर्यायच उरलेला नसतो ना. मंजिरी जी आहे ती घडलेली घटना सांगू लागते आणि म्हणत असते की मी जेव्हा देवळात गेले होते, खरं तर मला माहिती आहे रायाचं माझ्यावर प्रेम आहे. माझंसुद्धा रायावर मनापासून प्रेम आहे आणि मी ते सुद्धा कबूल करायचं ठरवलं होतं. म्हणूनच मी देवळात गेले होते विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी. विठुरायाचं दर्शन घेत असतानाच मला एक गुरुजी येऊन सांगून गेले की मी अपशकुनी आहे, म्हणजेच मी कोणाच्याही आयुष्यात गेली तर त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. बघ ना, याआधीसुद्धा असंच झालं आहे. मी मिहीरसोबत लग्न केलं, तो सुद्धा मला सोडून गेला. माझं त्याच्यावर मनापासून प्रेम होतं. राहिले माझे आई बाबा, त्यांच्यावरसुद्धा मी मनापासून प्रेम करायची, ते सुद्धा माझ्यापासून दुरावले. आता राहिला प्रश्न जिजीचा. जिजीसुद्धा त्यांच्या वाटेलासुद्धा माझ्यामुळे दुःख येते. त्यामुळे ना मला माहिती आहे मी अपशकुनी आहे आणि म्हणूनच मला असं वाटतंय ना की मी उगाच कोणाचा दुसऱ्याचा विचार करून त्याचं आयुष्य बर्बाद करायला नको. माझं प्रेम आहे रायावर, पण मी हे व्यक्त करून त्याच्यासोबत लग्न करू शकत नाही आहे. हाच तो काहीसा फरक आहे. म्हणजेच मला त्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी जर हे लग्न केलं तर रायाच्या जीवालासुद्धा धोका होऊ शकतो. मी रायाला असं समताना बघू शकत नाही. मला असं वाटतं की त्याचं आयुष्य चांगलं आहे तर त्याने चांगलंच राहावं, त्यामुळेच मी अशी वागत आहे, असं देखील आता मंजिरी जी आहे ती रुजुताला सांगते. रुजुता जेव्हा हे सगळं काही ऐकते तेव्हा तर तिला धक्काच बसतो. ती तिला समजवायचा प्रयत्न करते आणि हे असं काही नसतं असं म्हणते. पण मंजिरी रडत असते आणि रुजुताला म्हणते की तू जरी असं म्हणालीस तरीसुद्धा कितीतरी गोष्टी वेगळ्या आहेत, त्या समजून घ्यायला हव्यात. मंजिरी म्हणते की नाही, माझा तर निर्णय झालेला आहे. मी या सगळ्यामध्ये अडकून बसली ना तर उगाच रायाला जिजीला त्रास होईल आणि मला ते नको आहे, कोणालाही त्रास झालेला. आणि म्हणूनच मी हे जे काही दुःख आहे ते माझ्या मनातच ठेवीन, जिजीलाही सांगणार नाही आहे आणि तूही या गोष्टी कोणाला सांगू नकोस, असं देखील मंजिरी रडत रडत बोलत असते. पण त्या गुरुजींचं एवढं म्हणणं तू मनावर का लागून घेत आहेस, असं देखील रुजुता मंजिरीला म्हणते. मंजिरी म्हणते की ते काही गुरुजी वेगळं काही बोलले नाही, जे बोलले आहेत ते एकदम परफेक्ट बोलले आहेत. पण आता मंजिरी आणि रुजुताचं सगळं बोलणं इथं असणाऱ्या रायाने ऐकलेलं असतं आणि त्याच वेळेला आता मंजिरीने रुजुताला हे देखील सांगितलेलं असतं की आता मला काकूसुद्धा म्हणाल्या की हे सगळं करून आता तू त्या रायाचा जीव घेणार आहेस का. रायाच्या बाबतीत काही वाईट झालेलं मला चालणार नाही, असं मंजिरी म्हणते. दुसरीकडे राया विचार करतो की म्हणजे मिसफायर असं जे काही वागत आहे ते माझ्या भल्यासाठी, माझ्या चांगल्यासाठी वागत आहे. पण हा गुरुजी आणि शशिकला काहीतरी गोडबंगाल दिसतोय, हे सुद्धा तितकंच खरं आहे असं रायाला वाटतं. त्यामुळे राया जो आहे तो या सगळ्या गोष्टीचा विचार करतो. तो म्हणतो की नाही, काहीतरी गडबड आहे, पण ती काय गडबड आहे हे शोधून काढायला हवं, असा देखील
तो आता विचार करत असतो. तर दुसरीकडे मात्र मंजिरी खूप जास्त रडत असते आणि ऋजुताजवळ ती मन व्यक्त करते. पण ऋजुताला ती सांगते की मी तुला आता ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत ना त्या प्लीज तू जिजीला सांगू नकोस. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी तू जिजीला सांगितल्यास तिलाही त्रास होईल, म्हणूनच या गोष्टी मी कोणाला सांगत नव्हते. पण तू माझ्याजवळ आलीस म्हणून तुला मी सगळं सांगितलं. पण प्लीज तू याबद्दल कोणाशीही बोलू नकोस असं देखील मंजिरी ऋजुताला म्हणते. पण हे तर आता सगळं काही रायाने ऐकलेलं असतं आणि रायाने ठरवलेलं देखील असतं की या शशिकलाचा आणि त्या गुरुजीचा चांगलाच बाजार उठवायचा. तर इकडं मात्र मंजिरीने सगळं मन ऋजुतासमोर मोकळं केलेलं असलं तरीसुद्धा रायाने ही गोष्ट ऐकलेली असते. त्यामुळे राया जो आहे तो आता ही सगळी हकीकत घडलेली जिजीला सांगतो. आणि जेव्हा जिजीसुद्धा हे ऐकते तेव्हा म्हणते की शशिकलाची इतकी हिंमत झाली का? त्या शशिकलाला तर आता मी सोडणारच नाही, बघ आता तिची कशी वाट लावते ते. आणि असं बोलून आता जिजी चाललेली असते. पण तेवढ्यातच तिला जो आहे तो आता राया थांबवतो आणि एवढ्या आतताईपणे कोणताही निर्णय घ्यायला नको, जे काही आहे ते समजून उमजून करूया. काही झालं तरीसुद्धा या गुरुजीचा आणि त्याचसोबत या काकूचा खरा चेहरा मंजिरीसमोर आणायला हवा. म्हणजेच तिला असं वाटत आहे की तो गुरुजी जे काही सांगतोय ते खरं आहे, पण ते खरं नाही आहे ना, हे सत्य तर आपण मंजिरीसमोर आणायला हवं ना, असं देखील राया आता म्हणत असतो. तर रायाचं म्हणणंसुद्धा जिजींना पटत असतं. पण हे सगळं कसं? त्याच वेळेला आता राया प्लॅनिंग करतो आणि आता राया ठरवतो की या कलाला शशिकलाला म्हणजेच एक्सपोज करायचं आणि त्याचसाठी त्याने ऋजुताला हाताशी घेतलेलं असतं. ऋजुताला तो सगळं प्लॅनिंग समजावून सांगतो. त्यावर जिजी ऋजुताला म्हणते की तू करशील ना या सगळ्यामध्ये मदत? तर ऋजुता म्हणते की का नाही, जर आपल्याला काहीतरी यामधून चांगलं होणार असेल तर मी वाईट कृत्य करायला तयार आहे. तर दुसरीकडे शशिकला रूममध्ये पाणी पित बसलेली असताना तिथे आता मम्मा मम्मा ओरडत ऋजुता आलेली असते. आणि ऋजुता आता म्हणत असते की अगं आई, मला ना तुझ्याकडे काम आहे. आणि त्याच वेळेला मी देवळात गेले होते, त्या गुरुजींनी ना तिथे मला एक चिठ्ठी दिली आणि मला म्हटले की ही तुझ्या आईला दे आणि तीच चिठ्ठी मी तुला द्यायला आलेली आहे. खरं तर ही चिठ्ठी वगैरे ना सगळं काही हे बनवलेलं असतं ते म्हणजे या रायाने. आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की मला अजून 10,000ची गरज आहे. मी जे काम केलं ना त्यासाठी मला पैसे अजून हवे आहेत, हे गुरुजींनी लिहिलं आहे. ही चिठ्ठी जी आहे जी जेव्हा कला वाचते तेव्हा शशिकलाला खूप मोठा धक्काच बसतो. शशिकला जी आहे ती मात्र आता पाहत राहते आणि ती म्हणत असते की झाले ना तुझं काम, निघ. पण आता शशिकलाच्या लक्षात आलेलं असतं की या गुरुजीला सुद्धा दाखवायला हवं, एवढं काम काय केलं तर त्याचे इतके पैसे मागतोय का? नाही, या गुरुजीला तर ना आता बघतेच जाऊन, असा विचार करून ती आता बाहेर पडत असते. तेव्हा पुन्हा ऋजुता तिथे येते. ऋजुता म्हणते की आई हे काय कुठे निघालीस? तर ऋजुताला ती म्हणते की आता परत कशाला आलीस, माझं राहू दे ना मला. तर ऋजुता म्हणते अगं आई तू मला म्हणालीस की मला आराम करायचा आहे, मग आता कुठे निघालीस, कर ना आराम. पण ती म्हणते की नाही गं माझं काम आहे, मला आता आठवले मी ते काम करून येते. ते आता काम कसलं आहे हे ऋजुताला चांगलंच माहिती असतं की ही नक्कीच त्या गुरुजीला भेटायला जाणार. आणि म्हणूनच ऋजुताला आता शशिकला जी आहे ती बाजूला करते आणि लगेच जायला निघते. तर इथे जिजी आणि त्यासोबत रायासुद्धा पाहत असतात की शशिकला कधी निघते. शशिकला जशी घरातनं बाहेर पडते तसं आता जिजी जी आहे ती रायालासुद्धा सांगते की तू सुद्धा तिच्या मागे जा. रायासुद्धा आता शशिकलाच्या मागे छत्री घेऊन निघालेला असतो. शशिकलाला आता काही झालं तरी लवकरात लवकर ते देऊळ गाठायचं असतं आणि देऊळ गाठून झाल्यानंतरच तिथे आता त्या गुरुजीला जाऊन भेटायचं असतं. त्यामुळे आता ती हळूहळू का होईना जात असते. पाऊस खूप जास्त पडत असतो. दुसरीकडे मंजिरी आता तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि जेव्हा मंजिरी बसलेली असते ना तेव्हा मात्र आता तिला या सगळ्या जुन्या गोष्टी आठवत असतात. गुरुजींनी सांगितलेलं ते सगळं बोलणं तिला आठवतं आणि तिला आता या सगळ्याचा खूप जास्त त्रास होत असतो. तिने आता अक्षरशः कानाला हात लावून घेतलेले असतात आणि म्हणजेच ती आता म्हणत असते की हे सगळं काही काय होतं आहे, खरंच हे असं सगळं असेल का, माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला मला चालणार नाही. इथे मात्र आता शशिकला रस्त्याने जात असते तर बरोबर तिच्या मागे जो आहे तो रायासुद्धा असतो. कारण रायाला त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ जो कैद करायचा असतो या शशिकलाचा आणि त्या गुरुजीचा. कारण त्या गुरुजीचं आणि त्याचसोबत शशिकलाचं जे काही भांडाफोडा आहे तो आता रायाला करायचा असतो आणि म्हणूनच राया पूर्ण तयारीनिशी असतो. तर दुसरीकडे मात्र आता मंजिरी म्हणत असते की
माझ्यामुळे जर कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होणार असेल ना तर ते मला चालणार नाही. माझं जरी रायावर प्रेम असलं तरीसुद्धा मी ते व्यक्त करू शकत नाही, असंच आता मंजिरी म्हणत असते. तर आता देवळात शशिकला येऊन पोचलेली असते. तर तो गुरुजी तिथेच बसलेला असतो. शशिकला तिथे जाऊन त्या गुरुजीला म्हणते की माझं एक काय काम केलंस तर इतकी मोठे पैसे मागायला लागलास का? तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या मुलीकडनं चिठ्ठी पाठवायची? आणि तुला कसले पैसे हवेत? कसले काय बोलतोयस तू हां? तर तो म्हणतो की अहो मॅडम ऐकून तरी घ्या. पण शशिकला कसली ऐकते? शशिकला त्याच्यावर जोरजोरात आवाज चढवू लागते. शशिकला त्याला म्हणते की जेवढं काम केलेस ना त्याचे पैसे तर मी तुला दिलेत, त्यामुळे अजून पैसे काय मी तुला देणार नाही आहे. त्यामुळे हे पैशांचं वगैरे ना बंदच कर तुझं तोंड, असं देखील आता शशिकला जी आहे ती म्हणत असते. त्याच वेळेला तो म्हणतो की तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात ना मला खरंच माहीत नाही. त्याच वेळेला ती चिठ्ठी दाखवते आणि म्हणते की ही काय चिठ्ठी तुम्हीच मला पाठवली ना, तुम्हाला पैसे हवे आहेत म्हणून. मग तर दुसरीकडे आता हे सगळं काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतो तो म्हणजे राया. कारण रायाला या सगळ्याचा पुरावा हवा असतो आणि तो पुरावा त्याने आता मोबाईलमध्ये कैद केलेला असतो. जेव्हा आता तो पुरावा त्याच्या मोबाईलमध्ये कैद होतो ना तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की आता मात्र या शशिकलाची काही खैर नाही. तर दुसरीकडे ते गुरुजी आहेत ते म्हणत असतात की हे सगळं काही मी केलेलं नाही, म्हणजेच ही चिठ्ठी वगैरे मी काही पाठवलेली नाही. त्यावर आता शशिकला म्हणते खरंच का? हे तुम्ही केलेलं नाही आहे का? मग आता मला बघावंच लागेल की हे कोणी केलं आहे ते. तोपर्यंत जो काही व्हिडिओ रायाला हवा असतो तो व्हिडिओ तर रायाच्या मोबाईलमध्ये कैद झालेला असतो. रायाला आता काही झालं तरी आता या शशिकलाला आणि या गुरुजीला एक्सपोज करायचं असतं आणि त्यासाठी त्याने तो व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केलेला असतो. आता तर इकडे मात्र शशिकलाचं काम होतं. शशिकला जी आहे ती आता लगेचच छत्री वगैरे घेते आणि तिकडनं जायला निघते. पण इथे असणारा राया जो आहे तो म्हणत असतो की आता शशिकले तुला दाखवतो तू काय आहेस आणि मी काय आहे ते. आणि त्यामुळेच आता तो व्हिडिओ घेऊन तो लगेच निघतो. तर दुसरीकडे पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जो राया असतो तो मात्र शशिकलाला म्हणत असतो की चल तू जे काही वागली आहेस ना मिस फायरसोबत त्यासाठी मी तुझी पोलिसात तक्रार केलेली आहे आणि त्याचंच हे FIR आहे. त्यामुळे तुला आता पोलीस घेऊन जायला येतील आणि आता तुला अटक होईल. त्याचेच हे FIRचे पेपर आहेत असं बोलून तो आता तिच्या हातात पेपर्स दाखवतो. पण ते पेपर्स जे आहेत ते मात्र ऐटीतच आता शशिकला फाडून टाकत असते आणि ती आता म्हणत असते की तू काय करणार आहेस माझं? आणि ते पेपर हातात घेते आणि देवाजवळ जो दिवा सुरू असतो त्या दिव्याला ते पेपर्स लावते आणि त्या पेपर्सना चांगलीच आग लागलेली असते आणि ती म्हणत असते की तुला काय करायचं आहे ते कर, हे पेपर तर मी जाळून टाकलेले आहेत. मग आता बघायचंच आहे मला की माझं कोण वाईट करतं ते. तेवढ्यातच आता राया म्हणत असतो की अरे वा, म्हणजे तू काम एकदमच भारी केलंस. हे FIRचे पेपर नव्हते तर हे पेपर होते ते म्हणजे या घराची पॉवर ऑफ अटर्नी तुझ्याकडे होती ना ती आता गेलेली आहे. त्यामुळे आता या घरात फक्त रायाचाच हुकूम चालेल, तुझं काहीसुद्धा चालू शकणार नाही असं देखील आता रायाने कन्फर्म करून तिला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता मात्र शशिकलाची बोलतीच बंद झालेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.